भारताचा 2014 पासूनचा प्रवास कसा झाला याचं एक उदाहरण सिंबॉलिक द्यायचं झालं तर 2014 पूर्वी भारत JNU किंवा तेव्हाच्या IIT प्रमाणे होता. आज गलगोटिया युनिव्हर्सिटी बनलाय. म्हणजे कसा तर सरकारीचा खाजगी, शिवाय खोटेपणा, जाहिरातबाजी, गपलेबाज, फ्रॉड आणि अज्ञान, बस जगभरात लाज निघते. आणि त्याला कारण फक्त गलगोटियाच नाहीये, तर जागतिक AI समिटला एकाच्या चमकोगिरीसाठी बनवलेला उत्सव, असुविधा. AI समिट म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन असताना इंटरनेट नसणे, वायफाय न चालणं, सहभागी एक्झिबिटर्सच्या सामानाची चोरी होणं वगैरे सारखे अनेक प्रकार झाले, ज्यावर अनेक जण माहिती देत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत. पण या AI समिटच्या जागतिक एम्बॅरेसमेंटच्या पार्श्वभूमीवर आपण AI आणि भारत या विषयाकडे बघू. AI साठी समिट भरवलं की झालो का आपण AI मध्ये वर्ल्ड पॉवर? त्यासाठी सरकार काय मेहनत घेते, कशात गुंतवणूक करते? खरं तर त्यासाठी शिक्षणासारख्या पायाभूत क्षेत्रामध्ये GDPच्या तुलनेत गुंतवणूक वाढायला हवी होती. ती उलट भारताने कमी केली. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भारत 0.8% आसपास गुंतवणूक करतो. आणि भारताच्या 6 पट मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन त्यांच्या GDPच्या अंदाजे 3%, म्हणजे भारतापेक्षा जवळपास 25 ते 30 पट जास्त गुंतवणूक करतो. अगदी AIचं उदाहरण घ्या. या वर्षीच्या बजेटमध्ये भारताने AI मिशनसाठी फक्त 1,000 कोटी रुपये तरतूद केली आहे. गंमत म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 2,000 कोटीची तरतूद होती, ती अर्ध्याने कमी केली. का माहितीये? कारण मागच्या वर्षी 2,000 कोटींपैकी फक्त 800 कोटी खर्च केले, आणि तेही कशावर केले असतील हा स्वतंत्र मुद्दा. AI सारख्या क्षेत्रात गुंतवणूक 800 कोटी. तुलना म्हणून मागच्या आणि येत्या कुंभमेळ्यासाठी किती बजेट आहे याचे आकडे शोधा. कदाचित कावड यात्रेवर सुद्धा जास्त खर्च करत असतील. जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था म्हणवणाऱ्या, जगातील अंदाजे 18% लोकसंख्या असणाऱ्या देशाचा जागतिक AI इनोव्हेशनमध्ये वाटा 1% कमी आहे, आणि गुंतवणूक आहे 0.6% आसपास. पुन्हा तुलना म्हणून चीनचा AI पेटंटमध्ये वाटा 60 ते 70% आहे, रिसर्चमध्ये 30% आसपास, आणि गुंतवणूक 15% आहे. करा गणित आणि सांगा, असे बनणार का आपण AI मध्ये ग्लोबल लीडर?